हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण नवीन वर्षातला हा पहिला व्हिडिओज आहे. अनेक विद्यार्थ्यांचे फोन मेसेज येत होते, त्यावर काहीतरी म्हणजे माहिती आपण पुरवावी, पण माहिती उपलब्ध झाल्यानंतर आपण पुरवणं सोयीस्कर होईल या उद्देशानं आपण मागील जवळपास 1 महिन्यामध्ये कोणतंही अपडेट आपण टाकलं नव्हतं. तर बघा, एमपीएससी अपडेट सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता भरती जाहिरात क्रमांक 114 आणि 115 संदर्भात अद्ययावत आणि जी आपल्याला माहिती मिळालेली आहे ती माहिती आपल्या समोर मांडतोय. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करत आहात त्यांना निश्चितच यातून तुम्हाला एक दिशा मिळेल. अभ्यासाची ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनाही या म्हणजे अपडेटमधून तुम्हाला दिशा मिळेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एमपीएससी अंतर्गत आयोजित केली जाणारी ही भरती प्रक्रिया आता महत्त्वपूर्ण टप्प्यावर असून त्या संदर्भात ताज्या घडामोडी आता जी आपल्याला माहिती मिळाल्या त्या खालील पद्धतीने आहेत. कारण गेल्या काही दिवसामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे फोन व संदेश किंवा मेसेज आले होते, सर काही अपडेट आहे का. पण सध्या उपलब्ध असलेली हीच अधिकृत व विश्वासार्ह माहिती असून याच आधारे प्रत्येकाने स्वतःचे विषयावर अभ्यास नियोजन ठरवलं गेलं पाहिजे. पण प्रत्येकानं फोन करायची अपेक्षा नाही. मला जर काही अपडेट मिळाली तर मी वेळोवेळी टाकत असतो. जर अपडेट आहे, काही अद्ययावत माहिती आहे आणि माहिती आपण टाकली नाही असं होणार नाहीये. त्यामुळं तुम्हाला फक्त माहिती परीक्षा कधी होणार आहे हे विचारण्यासाठी फोन करायची आवश्यकता नाही. तुम्ही अभ्यास करत असाल, अभ्यासासंदर्भात आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. प्रत्येक रविवारी आपलं चर्चासत्र असतं, तर त्यासाठी तुम्ही म्हणजे त्या चर्चासत्रामध्ये तुम्ही बोलू शकता. पण आपलं जे महत्त्वाचं परीक्षा कधी होणार आहे या अशा प्रश्नासाठी कुणीही कॉल करू नका. तुम्हाला जर काही अद्ययावत माहिती मिळाली तर मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि हे जो व्हिडिओ आपण बनवलाय, जे प्रामाणिक विद्यार्थी ज्यांना खरंच परीक्षेची तयारी करायची आहे आणि आपलं ध्येय जे आहे ते ध्येय साध्य करायचं आहे त्यांच्यासाठी आहे. फक्त टाइमपास म्हणून मी एकही शब्द आपल्या व्हिडिओमध्ये आपण टाइमपास मधून नाहीये. मी माझा वेळ काढतोय आणि तुमचाही वेळ घेतोय. या दोघांच्या पण वेळातून काहीतरी चांगलं साध्य होईल या उद्देशानं आपण वेळोवेळी व्हिडिओज किंवा अद्ययावत माहिती टाकत असतो. बघा, परीक्षेची सद्यस्थिती आणि त्याचं नियोजन काय आहे ते मी सांगतो. जी मला माहिती मिळाली ती तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा, अभ्यासक्रम प्रसिद्ध झालेले सर्व विषयाचे सुधारित अभ्यासक्रम आता उपलब्ध झालेले असून अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन आता येतात की सर माझा इकॉनॉमिक्सचा विषय आहे त्याचा अभ्यासक्रम आलाय का. 30 एप्रिल 2025 ला अभ्यासक्रम आलाय. आता फोन येतात, मला हसू येतं किंवा क्यू येते की अनेक देखील आपण एवढं देखील अद्ययावत माहिती आपण घेऊ शकत नाही. हे खूप अवघड आहे. तर विषयानुसार प्रश्नपत्रिका निर्मितीचे काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे. वेळापत्रक आणि परीक्षेचा काळ बघा, जर जानेवारीमध्ये म्हणजे या महिन्यामध्ये जर परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध झालं झालं तर म्हणतोय तर सर्व विषयाच्या परीक्षा एकत्रित मार्च 2026 पर्यंत पार पडण्याची शक्यता आहे, होण्याची शक्यता आहे. काही कारणास्तव म्हणजे जर सर्व प्रश्नपत्रिका तयार नाही झाल्या, कारण की एकत्र सर्व विषयाच्याच परीक्षा एकत्र घेतल्या जाणार आहेत एका विषयाच्या आज आणि नंतर काही दिवसानंतर असं होणार नाही. त्यामुळं जर काही कारणास्तव जानेवारीत वेळापत्रक न आला तर या परीक्षा थेट मे 2026 म्हणजे आपल्याला बराच काळ वेळ मिळू शकतो अभ्यासातील सखोलतेकडे जाण्यासाठी. परीक्षेचं स्वरूप आपल्या सर्वांना माहिती आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार असून यामध्ये 1/4 म्हणजे 25% तुमचे जर चुकलेले प्रश्न असतील तर तुमचे 25% मार्क कपात होणार आहेत. नकारात्मक निगेटिव्ह गुणदान पद्धती आहे. पण बघा, आता मे मध्ये जे विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केलेला नाही त्यांच्यासाठी संधी आहे आणि जे अभ्यास करत आहेत त्यांनी अनेक सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांसाठी हा आपण व्हिडिओ बनवतोय. टाइमपाससाठी हा व्हिडिओ ऐकणाऱ्यासाठी देखील नाहीये. ज्यांची प्रामाणिक इच्छा आहे, आपल्याला सवय असते की आपण ते जे शिजूस तर आपण दम काढतो पण न्यू पर्यंत दम काढत नाही, अशी तुमची गत आहे. अनेक विद्यार्थ्याचे
मला कधी सर कधी परीक्षा होणार. आयोग काय माझ्या घरचा नाही. मी जे काय आयोगाकडून माहिती मिळेल किंवा जी काय फोन करून जी माहिती मिळेल ती तुमच्या पुढे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमच्या अभ्यासाची उमेद टिकून राहावी. तुम्ही अभ्यास करावा, सातत्य ठेवावं आणि गरीबातील गरीब सर्वसामान्य विद्यार्थी एकही रुपया न भरता या भरती प्रक्रियेचा म्हणजे म्हणजे तो पात्र व्हावा किंवा त्याचा भाग व्हावा, या भरती प्रक्रियेचा हा आपला प्रामाणिक हेतू आहे. बघा, उमेदवारासाठी महत्वाचा सल्ला आहे. जाहिरात प्रसिद्ध होऊन बराच काळ उलटलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती, मलाही माहिती, 2 वर्ष होऊन गेलं, 3रं वर्ष सुरू आहे. परीक्षेच्या तारखाबाबत अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असणं स्वाभाविकच आहे. या पार्श्वभूमीवर 2च महत्वाचे दृष्टिकोन आपल्या समोर येतात. जर तुम्हाला वेळ म्हणजे नसेल तुमच्याकडे तर पर्यायी विचार तुम्ही करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना विलंबामुळे मानसिक दडपण येत असेल किंवा आर्थिक कौटुंबिक कारणास्तव तातडीने नोकरी हवी असेल तर त्यांनी या परीक्षेबाबत इतर उपलब्ध संधीचा पर्याय विचार करण्यास हरकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ध्येयनिष्ठ विद्यार्थ्यांसाठी संधी. ज्यांचं स्वप्न केवळ प्राध्यापक होण्याचं आहे त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे सुवर्ण संधी आहे. अभिनय तो कवी नाही. अभ्यासासाठी मिळालेल्या या अतिरिक्त वेळेचा आपण वापर करून तुम्ही स्पर्धेस आघाडी घेऊ शकता आणि तुमचं यश तुम्ही खेचून आणू शकता. जशी पाहिजे त्या पद्धतीची स्पर्धा या परीक्षा प्रक्रियेमध्ये नाही, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. बघा, अभ्यासाची आपण रणनीती काय आखली पाहिजे जेणेकरून तुम्हाला यशाचा टप्पा गाठता येईल. तर यशस्वी होण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नाही, तर योग्य दिशेनं अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यासाठी सूक्ष्म संकल्पना अभ्यासा, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपले असणं गरजेचं आहे. विषयाचा सखोल आणि संकल्पनात्मक अभ्यास असावा. सातत्यपूर्ण सराव असावा. तुम्ही जर 1 महिना अभ्यास केलाय, 4 दिवस गॅप दिला तर तुम्ही मागच्या महिन्यात काय केलं हे तुमच्या लक्षात राहत नाही. ही सद्य परिस्थिती आहे. आपला व्याप भरपूर आहे. आपण काय फक्त विद्यार्थी नाहीये. आपल्याला बाकीचं पण म्हणजे कौटुंबिक किंवा नोकरीच्या जबाबदारी असतात, जे आपण छोटी मोठी नोकरी करत असतो. त्यामुळे सातत्य खूप महत्वाचं आहे. जास्तीत जास्त सराव प्रश्न सोडवण्यावर भर असला पाहिजे. प्रत्येक संकल्पना समजून घेतल्या पाहिजे. उजळणी म्हणजे रिव्हिजनला महत्व आहे. वाचलेला भाग आपण वारंवार रिवाइज केला पाहिजे परीक्षेत गोंधळ आपल्याला टाळण्यासाठी. त्यानंतर नकारात्मक गुणधनाचं नियोजन, यासाठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज दिल्या पाहिजेत, सोडवल्या पाहिजेत. म्हणजे जास्तीत जास्त आपला निगेटिव्ह सिस्टीम लक्षात घेऊन आपला सकारात्मक चांगला स्कोअर निर्माण होईल, या दृष्टिकोनातून आपण आपला स्कोअर करता आला पाहिजे. संयम आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्या स्वप्नाशी प्रामाणिक राहून केलेली मेहनत कधीही वाया जात नाही. ही संधी दवडू नका. गरीब आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी हे मी सांगत आहे. जिद्दीनं कामाला लागा. ऑल एक्झाम कट्टा तुमच्या सोबतच आहे. आम्ही केवळ माहिती देत नाही तर तुमच्या स्वप्नांना दिशा देण्याचं काम करताय. स्वप्नांच्या प्रवासात आम्ही तुमचे साथीदार आहोत. परिस्थिती कशी असो, जो विद्यार्थी सातत्य ठेवतो तोच शेवटी विजयी होत असतो. तुमच्या कष्टाला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. तुमची आजची मेहनत उद्याच्या यशाची पायाभरणी आहे. आपल्या स्वप्नांशी एकनिष्ठ राहा. यश तुमचं आहे. यश तुमचंच आहे. ऑल एक्झाम कट्ट्यामार्फत बघा, आपल्या मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या 5 विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स अतिशय कमी प्राईजमध्ये उपलब्ध आहेत. परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून, ज्याच्या नोट्स तुम्हाला 3-3 हजार पेजच्या नोट्स आहेत. विश्लेषण आणि जवळपास 3000 तुम्हाला क्वेश्चन्स तिथे सोडवलेले मिळतील. त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा या माध्यमातूनच केमिस्ट्री, त्यानंतर फिजिक्स, मॅथ, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री या विषयाच्या टेस्ट सिरीज आहेत. इकॉनॉमिकची टेस्ट सिरीजही आपण देणार आहोत. जेवढं आपल्याच्यानं करता येईल तेवढं आपण विद्यार्थ्यांच्या मदत होईल अशा पद्धतीचं अभ्यास उपयोगी साहित्य कोर्सेस आपण सुरू करत आहोत. त्यासाठी तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करावं लागेल. त्या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाच्या नोट्स मिळतील. 10 घटकांचा जेवढे तुमचे घटक असतील अभ्यासक्रमामध्ये त्याच्या नोट्स मिळतील. त्याचे रेकॉर्डेड सर्व लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक रविवारी डाऊट सेशन असतं. तुम्ही प्रत्येक झूम मीटिंगच्या माध्यमातून बोलू शकता. तुमचं काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. याच्या व्यतिरिक्त फक्त आपण याची तयारी करून घेत नाही तर पुढे इंटरव्ह्यूसाठी आपला रिझल्ट
आपण बघितलेलंच आहे. मी त्याचं त्या सरांचं म्हणजे याच भरती प्रक्रियेतील प्राचार्य पदांचा जो इंटरव्ह्यू झाले होते त्यामध्ये सिलेक्ट झालेले जे आपले सर आहेत त्यांचा इंटरव्ह्यू मी म्हणजे त्यांचा घेतला होता, तर त्यांचाही रिझल्ट चांगला आहे, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. जेणेकरून तुम्हाला त्यांचंही मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे. आणि पुण्यामध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यूचं शेड्यूल पडेल त्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी देखील आपण स्पेशल बॅच इंटरव्ह्यू बॅच देखील आपण घेणार आहोत. प्रत्येकच विषयाची त्यावेळेस आपण इंटरव्ह्यू बॅच तुमच्या प्रोफाईल जो एमपीएससीचा आहे त्याच्यावर तुम्ही ते पाठवल्यानंतर आपण त्यावेळेसचं प्रिपरेशन करून घेणार आहोत. त्यामुळं आमच्याबरोबर जोडण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली ऑल एक्झाम कट्टा ॲपची लिंक दिलेली, ऑल एक्झाम कट्टा यूट्यूबची लिंक आहे, ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप, ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली, ज्याच्या माध्यमातून आमच्याशी तुम्ही जोडलं जाऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. बघा अशा पद्धतीच्या म्हणजे कमी म्हणजे कोणतेही शुल्क नसणारी संधी भविष्यामध्ये येणार नाहीये. या संधीचं सोनं तुम्ही केलं तर भविष्यामध्ये शिक्षण संचालक या पदापर्यंत जाऊ शकता. यापर्यंत जाण्यासाठी हा खूप मोठा महामार्ग आहे. ही खूप सुवर्ण संधी आहे. निश्चितच या संधीचं आपण स्वागत कराल. आणि वेळ जास्त दिला असला तरी देखील आपण त्याचं योग्य परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून मूल्य राखून योग्य अभ्यासामध्ये आपण पुढे जाल आणि या परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल. एवढ्या शुभेच्छा आणि आशा व्यक्त करून आज मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आपले काही डाऊट असतील, काही क्युरीज असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये नोंदवू शकता.